गुड इव्हनिंग मंडळी. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आधी मी पार्लरला गेले, मग ट्रेनने प्रवास केला आणि शेवटी आपल्या ट्रिपचं डेस्टिनेशन रिव्हील केलं. आणि हो, ही माझी सोलो ट्रिप आहे बरं. मी ही ट्रिप चल ग सखे या वुमेन ट्रॅव्हल कम्युनिटीच्या इंस्टाग्राम रीलवर पाहिली आणि एकही क्षण न दवडता या ट्रिपसाठी नाव नोंदवलं. आल्या सगळ्या आल्या. झाले तुमचे फोटोज काढून, पण आम्हीच राहिलो. आता चलायचं. विशेष म्हणजे उदयपूरसाठीचा हा चलग सखेचा पहिलाच बॅच होता. पहिल्याच ट्रिपसाठी मी लेट झालेली आहे. सो सगळ्यांचे फोटो काढून झाल्यात. तर मी कधी फोटो काढेन आय डोंट नो. मे बी मी उद्या फोटो. आणि त्या पहिल्या बॅचचा भाग होण्याची संधी मला मिळाली. खरंच खूप एक्साइटिंग होतं. दुपारी सगळ्यांनी छान लंच केलं, थोडं फ्रेश झालो आणि मग निघालो पहिल्या ठिकाणी, बागोर हवेली. ही हवेली 18व्या शतकात बांधण्यात आली होती आणि एकेकाळी मेवाडच्या राजघराण्यांशी संबंधित महत्त्वाची ठिकाणं होती. आज ही हवेलीचं रूपांतर एका सुंदर संग्रहालयात करण्यात आलं आहे. इथल्या राजस्थानी वास्तुकलेचा प्रत्येक कोपऱ्यात जुन्या वस्तू, पारंपरिक पोशाख आणि राजेशाही जीवनशैलीची झलक पाहताना आपण अक्षरशः त्या काळात पोचतो. उदयपूर नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर येतात भव्य राजवाडे, निळेशार तलाव आणि राजेशाही थाट. पण तुम्हाला माहिती आहे का, या सुंदर शहरामागे एक शौर्यपूर्ण इतिहास दडलेला आहे. आम्ही बागोर की हवेलीमध्ये पोचलो आणि मग सुरू झाला त्या दिवसाचा हायलाईट, धरोहर सांस्कृतिक कार्यक्रम. राजस्थानी लोकनृत्य, भन्नाट संगीत, रंगबिरंगी वेशभूषा आणि कलाकारांची जबरदस्त एनर्जी, पूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. प्रत्येक परफॉर्मन्सला टाळ्यांचा कडकडाट होत होता. खरंच हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. बरं, जे मला ओळखतात त्यांना माहिती असेल मी कालबेलिया डान्स केला आहे, तर हाच तो कालबेलिया नृत्य. हा पारंपरिक डान्स आहे त्यांचा. हा आहे 13 ताली डान्स. याच्यामध्ये 13 टाळ हात, पाय, खांदे यांना लावून प्रत्येक टाळ वाजवून डान्स करण्यात येतो. गोल गोल फिरणारा डान्स कोणता? घुमर. हा तर तुम्हाला माहितीच असेल ना. पद्मावतीमध्ये सॉन्ग पण आहे. आणि फोक डान्स नंतर आली आपल्या सगळ्यांची लाडकी कठपुतलीची जादू. त्या छोट्या छोट्या कठपुतल्या ज्या पद्धतीने नाचत होत्या ते पाहून आम्ही सगळे अगदी लहान मुलांसारखे एन्जॉय करत होतो. खूप मजा आली. मग शेवटचा डान्स होता चिरमी. डोक्यावर 9 हंडे घेऊन होणारा डान्स म्हणजे चिरमी डान्स. किती मस्त बॅलन्स आहे यांचा, काय सांगू तुम्हाला. आणि खूप सुंदर अदाकारा. यानंतर आम्ही गेलो गणगौर घाटावर. आहा, त्या संध्याकाळचं सौंदर्य अजूनही डोळ्यांसमोर आहे. उदयपूरला सिटी ऑफ लेक्स का म्हणतात याची जाणीव इथे होते. तलावाच्या काठावर सतत सुरू असलेली भजनं, मंद वारा, पाण्यावर पडणारा सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश, संपूर्ण वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न होतं की वेळ कसा गेला कळलंच नाही. घाटावरून परतताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर सुंदर दुकाने दिसत होती. रंगीबेरंगी राजस्थानी कपडे, दागिने, हस्तकला, पपेट्स आणि कितीतरी आकर्षक वस्तू. प्रत्येक दुकानात थांबावंसं वाटत होतं. दिवसभराची धमाल झाल्यावर आम्ही हॉटेलवर परतलो. सगळ्यांनी एकत्र छान डिनर केलं आणि दुसऱ्या दिवशी एनर्जी मिळावी म्हणून लगेच झोपलो. पुढच्या दिवशी मी मात्र सगळ्यांपेक्षा आधी उठले, पटापट तयार झाले आणि सरळ बाहेर पडले फोटो आणि व्हिडिओ शूट करायला. सकाळच्या शांत वातावरणात उदयपूर अजूनच सुंदर दिसत होतं. रिकामे रस्ते, स्वच्छ हवा, उगवत्या सूर्याची सोनेरी किरणं. कंटेंट शूट करण्यासाठी यापेक्षा परफेक्ट वेळ असूच शकत नाही.
तसं पाहिलं तर उदयपूर हे इसवी सन 1559मध्ये महाराणा उदयसिंग दुसरे यांनी वसवलं. मेवाडची ही ऐतिहासिक राजधानी आपल्या भव्य राजवाड्यांसाठी, शांत तलावांसाठी, समृद्ध संस्कृतीसाठी आणि अप्रतिम राजस्थानी परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच उदयपूरला पूर्वेचं व्हेनिस असं म्हटलं जातं. इतकं सुंदर दृश्य आहे. मी सगळ्या चारी बाजूंनी दाखवते तुम्हाला. मी आज सकाळी लवकर उठून कोणाची गर्दी नसेल म्हणून लवकर आले, व्हिडिओ शूट केले, फोटोज काढले. हे बघा सगळीकडे ग्रीन ग्रीन ग्रीन. किती सुंदर राजवाड्यासारखं हा हॉटेल आहे. पॅलेस आहे पॅलेस. हे बघा इकडे मस्त लांबपर्यंत आहे आणि ते लॉन आहे आणि ते या कॉट आहे तिथे. खाट आहे खाट. किती सुंदर आहे दृश्य इकडचं आणि त्यांनी किती व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आहे आमचा पॅलेस इतका सुंदर. आज आम्ही सिटी पॅलेसला फिरायला जाणार आहे. सो सिटी पॅलेसमध्ये काय काय आहे ते सुद्धा मी दाखवेन. तिकडे खूप सारे फोटोज काढणार आहे आम्ही. सो खूप मजा येणार आहे आणि ड्रेस पण चेंज करणार आहे. ब्रेकफास्टमध्ये इडली, डोसा, चटणी, फ्रूट्स, बनाना केक आणि चहा घेतला मी. मस्त ब्रेकफास्ट केला. आणि अजून तर आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. पुढे अजून कितीतरी सुंदर ठिकाणं, भन्नाट अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि पुढचा भाग नक्की पहा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.